आपल्या रक्तामध्ये प्रामुख्याने 3 पेशी असतात. रेड ब्लड सेल आरबीसी म्हणजे तांबड्या पेशी, दुसरं म्हणजे व्हाईट ब्लड सेल पांढऱ्या पेशी, तिसरं म्हणजे प्लेटलेट. प्रत्येक पेशींचं कार्य हे वेगवेगळं आहे. तांबड्या पेशी म्हणजेच आरबीसी ह्या रक्तामध्ये ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करत असतात. फुफ्फुसांमधून ऑक्सिजन कलेक्ट करून इतर ऑर्गन्सला टिश्यूजला पोचवण्याचं काम ह्या आरबीसी करत असतात. तसेच ऑर्गनमधला कार्बन डायऑक्साईड परत फुफ्फुसांकडे घेऊन जाण्याचं काम ह्या आरबीसी करत असतात. म्हणजे ट्रान्सपोर्टचं काम ह्या आरबीसी करत असतात. पांढऱ्या पेशी ह्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट लढण्याचं काम करत असतात आणि प्लेटलेट ह्या रक्तामध्ये क्लॉट तयार करण्याचं किंवा रक्ताची गुठळी तयार करण्याचं काम करत असतात. आज आपण बघणार आहोत की तांबड्या पेशींची संख्या आरबीसीची संख्या कमी झाल्यानंतर कोणती कंडिशन उद्भवते, म्हणजे थोडक्यात की ॲनिमिया म्हणजे नेमकं काय, ॲनिमियाची कारणं कोणती आहेत आणि ॲनिमियाची लक्षणं कोणती आहेत याबद्दल आज आपण सविस्तर बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर आशा. आज आपण ॲनिमियाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्या रक्तामध्ये असणारं ज्या तांबड्या पेशी आहेत त्याच्यामध्ये ह्या तांबड्या पेशींना जो लाल रंग आलेला आहे तो हिमोग्लोबिनमुळे आलेला आहे. कारण हिमोग्लोबिनमध्ये आयनची मात्रा असते आणि ह्या आयनमुळेच आपल्या रक्तातील तांबड्या पेशींना हा लाल कलर आलेला असतो. हिमोग्लोबिन हे आयन रिच प्रथिन आहे ज्याच्यामध्ये 4% आयनची मात्रा असते आणि 96% ही प्रथिनांची प्रोटीनची मात्रा असते. आपल्या रक्तामध्ये म्हणजे शरीरामध्ये प्रत्येक सेकंदाला 2 मिलियन्समध्ये आरबीसी तयार होत असतात आणि तेवढ्याच प्रमाणात ह्या आरबीसी नष्ट केल्या जातात. कारण आरबीसीचा जो जीवनकाळ आहे, लाईफ स्पॅन आहे, तो फक्त 100 ते 120 दिवसांचा आहे. म्हणजे सरासरी 3 महिन्यांपर्यंत हे आरबीसी जिवंत राहतात आणि 3 महिन्यानंतर त्या डिस्ट्रक्ट होतात किंवा मरण पावतात. तर ह्या आरबीसीचं जे तयार होण्याचं काम आहे, म्हणजे आरबीसी तयार होणं किंवा डिस्ट्रक्ट होणं, हा जो बॅलन्स आपल्या शरीरात चाललेला असतो त्याच्यामध्ये काही बिघाड झाल्यास, समतोल ढासळल्यास, म्हणजे हा इम्बॅलन्स झालेला आहे, म्हणजे प्रत्येक सेकंदाला 2 मिलियन्स आरबीसी तयार होतात आणि तेवढ्याच डिस्ट्रक्ट होतात, याच्यामध्ये जर इम्बॅलन्स झाला तर आपल्याला ॲनिमियाची कंडिशन ही उद्भवते. तर ॲनिमियामध्ये नेमकं काय होतं? साहजिकच ह्या आरबीसी ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करत असतात. ज्यावेळेस आपल्या बॉडीला ऑक्सिजन प्राणवायू जर व्यवस्थित मिळाला नाही तर आपल्याला ह्याची लक्षणं बघायला मिळतात. माइल्ड टू सिव्हिअर फॉर्ममध्ये आपल्याला हा ॲनिमिया बघायला मिळतो. म्हणजे सौम्य ते गंभीर स्वरूपात आपल्याला ॲनिमिया बघायला मिळतो. आणि ज्यावेळेस ॲनिमिया हा अगदी सौम्य स्वरूपाचा असतो म्हणजे माइल्ड फॉर्ममध्ये असतो त्यावेळेस हिमोग्लोबिनची मात्रा ही जवळपास रक्तामध्ये 10 ते 11 ग्रॅम पर डेसिलिटर एवढी असते. आणि ज्यावेळेस मॉडरेट फॉर्ममध्ये ॲनिमिया असतो त्यावेळेस हिमोग्लोबिनची मात्रा ही 8 ते 9 ग्रॅम पर डेसिलिटर एवढी असते. आणि ज्यावेळेस सिव्हिअर गंभीर स्वरूपाचा ॲनिमिया असतो त्यावेळेस रक्तातील हिमोग्लोबिनची मात्रा ही 4 ते 7 ग्रॅम पर डेसिलिटर एवढी असते. हिमोग्लोबिनची मात्रा कशी आणि किती असायला हवी ते बघूयात. स्त्रियांमध्ये, महिलांमध्ये हिमोग्लोबिनची मात्रा ही 12 ते 15.5 ग्रॅम पर डेसिलिटर इतकी असायला हवी आणि पुरुषांमध्ये याची मात्रा 13.5 ते 17.5 ग्रॅम पर डेसिलिटर इतकी असायला हवी. ज्यावेळेस स्त्रियांमध्ये 12 पेक्षा हिमोग्लोबिन कमी झालं असेल तर आपण ॲनिमिया झाला असं म्हणतो आणि पुरुषांमध्ये 13.5 पेक्षा हिमोग्लोबिन कमी असेल तर ॲनिमिया झालेला आहे असं म्हणतो. आपण मगाशी बघितल्याप्रमाणे माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर फॉर्ममध्ये आपल्याला ॲनिमिया बघायला मिळतो. आणि जसं आपला ॲनिमियामध्ये हिमोग्लोबिनची मात्रा जेवढी कमी असेल, जशी त्याची तीव्रता असेल त्याप्रमाणे लक्षणंही आपल्याला बघायला मिळतात. ॲनिमिया होण्यामागे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर म्हणजे की आरबीसी प्रोडक्शन जर व्यवस्थित झालं नाही, आरबीसी तयार होत असतील पण त्या लगेच नष्ट होत असतील किंवा तुमच्या शरीरामध्ये डिमांड वाढली असेल, ह्या 3 गोष्टी कारणीभूत ठरतात ॲनिमिया होण्यासाठी. कोणत्या कंडिशन आहेत ज्याच्यामध्ये आरबीसी प्रोडक्शन व्यवस्थित होत नाहीत किंवा आरबीसी तयार होतात पण लगेच डिस्ट्रॉय होतात किंवा डिमांड वाढते ते आपण थोडक्यात बघूयात. रेड ब्लड सेल म्हणजे तांबड्या पेशी ह्या हाडांमध्ये तयार होत असतात. हाडांमध्ये जर काही डिफेक्ट निर्माण झाला, म्हणजे बोन मॅरोमध्ये काही डिफेक्ट निर्माण झाला, स्पेशली लॉंग बोन्स असतात, जी मोठी लांब हाडं असतात त्याच्यामध्ये ह्या ब्लड सेल्स तयार होत असतात. ज्या
कारणामुळे जर हाडांमध्ये कोणताही डिफेक्ट किंवा पॅथॉलॉजी तयार झालेली असेल त्यामुळे सुद्धा आरबीसी प्रोडक्शन हे थांबवलं जातं. फॉर एक्झाम्पल लॉंग बोन्स म्हणजे हाडं म्हणजे एक पाईप समजूयात, आणि ह्या पाईपमध्ये जर जागाच राहिली नाही तर तिथे आरबीसी प्रोडक्शन तयार होणार नाही. जागाच राहिली नाही म्हणजे की सपोज हा एक पाईप आहे आणि ह्याच्यामध्ये जर त्या पाईपमध्ये कुठलीही गोष्टी तिथे जमा झाल्या असेल, म्हणजे कॅन्सरच्या पेशी तिथे जमा झाल्या असतील किंवा कुठल्याही इतर ऑर्गनमध्ये जो कॅन्सर झालेला आहे तो जर हाडांपर्यंत पोचला असेल, म्हणजे त्याचं मेटास्टॅसिस हे हाडांपर्यंत झालं असेल, तरीही आपलं बोन मॅरो हे व्यवस्थित काम करणार नाही आणि आरबीसी प्रोडक्शन व्यवस्थित होणार नाही. म्हणजे ज्यावेळेस कॅन्सर हाडांमध्ये होतो किंवा इतर ठिकाणी झालेला कॅन्सर हाडांपर्यंत पोहोचतो त्यामुळे सुद्धा आरबीसी प्रोडक्शन हे व्यवस्थित होत नाही आणि आरबीसी व्यवस्थित तयार न झाल्यामुळे हिमोग्लोबिनची मात्रा ही कमी होते. दुसरं म्हणजे काही इन्फेक्शन आहेत जसं म्हणजे HIV, एड्स आपण म्हणतो किंवा मलेरिया, हिपेटायटिस, या इन्फेक्शनमध्ये सुद्धा ह्या बोन मॅरोचं फंक्शन हे सप्रेस होतं किंवा बोन मॅरोची जी कार्य करण्याची क्षमता आहे ती कमी होते आणि त्यामुळे सुद्धा आरबीसी प्रोडक्शन हे व्यवस्थित होत नाही. तिसरं म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की म्हणजे किमोथेरपी, रॅडिएशन जे कॅन्सरसाठी घेतले जाते त्यामुळे सुद्धा बोन मॅरोचं सप्रेशन होतं आणि ह्या औषधांच्या साईड इफेक्टमुळे किंवा रॅडिएशनमुळे, किमोथेरपीमुळे सुद्धा बोन मॅरो ही व्यवस्थित काम करत नाही आणि आपल्याला हिमोग्लोबिन हे कमी झालेलं बघायला मिळतं जे कॅन्सरचे पेशंट असतात त्यांच्यामध्ये. चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या पचन संस्थेशी निगडित असणारे आजार, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमशी निगडित असणारे आजार, त्याच्यामध्ये गॅस्ट्रायटिस, पेप्टिक अल्सर, कार्सिनोमा ऑफ स्टमक किंवा इंटेस्टाईनचा कॅन्सर, कोणत्याही प्रकारचा कॅन्सर जर आपल्या पचन संस्थेमध्ये तयार झाला असेल त्याच्यामुळे सुद्धा ॲनिमिया उद्भवू शकतो, कारण ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होत नाही, डिमांड वाढलेली असते कॅन्सरमुळे. आणखी महत्त्वाचं म्हणजे पोटाशी निगडित असणारं म्हणजे जंताचं इन्फेक्शन, आपण त्याला पॅरासायटिक इन्फेक्शन म्हणतो किंवा वर्म इन्फेस्टेशन म्हणतो. कॉमनली हुक वर्म इन्फेक्शन आपल्याला लहान मुलांमध्ये बघायला मिळतं आणि त्यामुळे सुद्धा ॲनिमिया आपल्याला बघायला मिळतो. आणखी म्हणजे की इरिटेबल बाउल सिंड्रोम, ज्याच्यामुळे की तुमच्या शरीरामध्ये ॲब्सॉर्प्शन आयनचं व्यवस्थित होत नाही. दुसरं म्हणजे की सिलियाक डिसीजमध्ये सुद्धा ॲब्सॉर्प्शन आयनचं होत नाही, जे हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी, तांबड्या पेशी तयार होण्यासाठी जे विटॅमिन B12, फोलिक ॲसिड, कॉपर, झिंक, फोलेट हे जे लागत असतं ते आपल्याला व्यवस्थित मिळत नाही आणि त्यामुळे सुद्धा सिलियाक डिसीज असणाऱ्या पेशंटमध्ये ॲनिमिया आपल्याला बघायला मिळतो. काही कारणामुळे जर तुमच्या पोटाची सर्जरी झाली असेल, गॅस्ट्रिक सर्जरी झाली असेल किंवा कोणता पचनसंस्थेचा भाग म्हणजे डिओडेनमची सर्जरी झाली असेल किंवा इंटेस्टाईनचा कोणताही भाग जर काही कारणास्तव कट केला असेल किंवा काढून टाकला असेल त्यामुळे सुद्धा आपल्याला ॲनिमिया हा बघायला मिळतो. म्हणजे सर्जरी जर पोटाची कोणतीही झालेली असेल त्यामध्ये सुद्धा ॲनिमिया बघायला मिळतो. महत्त्वाचं कारण म्हणजे की काही ड्रग, औषधं जी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये अँटीबायोटिक आहेत त्यामुळे सुद्धा आपल्याला ॲनिमिया बघायला मिळतो, कारण बोन मॅरोचं सप्रेशन झालेलं असं. मोस्टली किमोथेरपीचे ड्रग, अँटीबायोटिक्स आणि दुसरं म्हणजे की नॉन स्टिरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग म्हणजे आपले पेन किलर्स, याच्यामुळे सुद्धा आपल्याला ॲनिमिया होऊ शकतो. हायपोथायरॉइडिझम ज्यांना आहे त्यांना सुद्धा ॲनिमिया होऊ शकतो, हे आपल्याला माहिती नसेल तर, कारण हायपोथायरॉइडिझममध्ये सुद्धा बऱ्याच पेशंट्सला ॲनिमिया झालेला बघायला मिळतो. आणखी म्हणजे की काही लोकांना जर हृदयाला इन्फेक्शन झालं असेल, म्हणजे सेप्सिस तयार झालं असेल रक्तामध्ये, म्हणजे सेप्टिक शॉकमध्ये ज्यावेळेस पेशंट जातो त्यामुळे सुद्धा आरबीसी हे डिस्ट्रक्शन होतं, पेरिफेरल डिस्ट्रक्शन होतं आणि त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला ॲनिमिया बघायला मिळतो. आणखी महत्त्वाचं कारण म्हणजे की लिव्हर सिरोसिस ह्या आजारांमध्ये ज्यावेळेस आपल्या अन्ननलिकेला इसोफेजल व्हरायसिस नावाची कंडिशन तयार होते, म्हणजे ज्यावेळेस तुमच्या अन्ननलिकेमधल्या शिरा ह्या फुटल्या जातात, इसोफेजल व्हरायसल जी ब्लिडिंग होते त्यामुळे सुद्धा तुमचा ब्लड लॉस अतिशय प्रमाणात होतो आणि ॲनिमिया नावाची कंडिशन तिथे उद्भवू शकते. क्रॉनिक किडनी डिसीजमध्ये म्हणजे क्रॉनिक एंड स्टेज किडनी डिसीजमध्ये आपल्याला ॲनिमिया जास्त प्रमाणात बघायला मिळतो, कारण इरिथ्रोपोएटिन नावाचा हार्मोन हे किडनीमध्ये तयार होत असतं आणि ती हार्मोन व्यवस्थित तयार होत नाही, कारण किडनी फंक्शन हे हॅम्पर झालेलं असतं आणि आपल्याला जे किडनीचे पेशंट असतात किंवा CKDचे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये ॲनिमिया प्रामुख्याने बघायला मिळतो.
आणखी एक महत्त्वाचं बघायला मिळतं म्हणजे की इनहेरिटेड कंडिशन ॲनिमिया जो झालेला असतो, ज्याच्यामध्ये जेनेटिक डिफेक्ट तयार झालेला असतो, DNA म्युटेशन झालेलं असं, अशा मुलांमध्ये थॅलेसेमिया किंवा आपण सिकल सेल ॲनिमिया आपल्याला कॉमनली बघायला मिळतो, ज्याच्यामध्ये जी RBCची लाईफ स्पॅन आहे ती जी 120 दिवसांची असायला हवी, म्हणजे 3 महिन्यांची असायला हवी, ती सरासरी 10 किंवा 20 दिवसांची असते, किंवा RBC डिस्ट्रक्शन रेट हा जास्त असतो. आणि ह्या कंडिशनमध्ये जो इनहेरिटेड ॲनिमिया आहे, सिकल सेल आणि थॅलेसेमिया प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतो. आणि याच्यामध्ये अशा म्हणजे जे पेशंट आहेत त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन हे वारंवार द्यावं लागत असतं. आणखी 2 महत्त्वाच्या इनहेरिटेड डिसीजमध्ये आपल्याला जे फॉर्ममध्ये बघायला मिळतं ज्याच्यामुळे ॲनिमिया होतो, एक तर आहे की G6PD नावाचं जे एन्झाईम आहे, जे RBCचं काम व्यवस्थित करण्यासाठी महत्त्वाचा रोल करत असतो, त्याची जर डेफिशियन्सी निर्माण झाली तर आपल्या RBC व्यवस्थित काम करत नाही. दुसरं म्हणजे की पायरुवेट कायनेज नावाचं जे एन्झाईम आहे त्याची जर कमतरता डेफिशियन्सी जर आपल्या शरीरात तयार झाली असेल तर RBC ह्या इझिली नष्ट होतात किंवा ब्रेकडाऊन होतात आणि त्यामुळे सुद्धा ॲनिमिया आपल्याला उद्भवू शकतो. आता काही असे आजार आहेत त्याला आपण म्हणतो की ऑटो इम्युन डिसऑर्डर. ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणजे ज्यावेळेस आपली प्रतिकारशक्ती आपल्या विरोधात जाऊन आपल्याच शरीराला हानी पोहोचवते त्याला आपण ऑटो इम्युन डिसीज असं म्हणतो. त्याच्यामध्ये ल्युपस डिसीज आहेत किंवा रुमेटॉइड अर्थरायटिस आहेत, SLE आहे, अशामध्ये सुद्धा आपल्याला ॲनिमिया बघायला मिळतो. आणखी महत्त्वाच्या काही कंडिशन आहे ज्याच्यामध्ये की आपल्याला ॲनिमिया म्हणजे बघायला मिळतो, ते म्हणजे की तुमची कोणतीही सर्जरी झाली असेल, पोस्ट ऑपरेटिव्ह आपला ब्लड लॉस झाला असेल, ऑपरेशन करत असताना त्यावेळेस सुद्धा आपल्याला टेम्पररी ॲनिमिया होऊ शकतो. काही क्लॉटिंग डिसऑर्डर असेल किंवा TTP नावाच्या कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला ॲनिमिया बघायला मिळतो. स्नेक बाईट झाल्यामुळे सुद्धा ॲनिमिया बघायला मिळतो, कारण आपल्या शरीरामध्ये पेरिफेरल RBC डिस्ट्रक्शन हे जास्त प्रमाणात झालेलं असतं, हिमोलायसिस जास्त प्रमाणात झालेलं असतं, त्यामुळे जे स्नेक बाईटचे पेशंट असतात त्याच्यामध्ये हिमोलायसिसमुळे ॲनिमिया आपल्याला बघायला मिळतो. आणखी महत्त्वाचं आपल्याला ॲनिमिया सिव्हिअर बर्नचे पेशंट जे असतात ज्यांना 50%हून जास्त प्रमाणात जर बर्न्स झालं असेल त्या पेशंटमध्ये सुद्धा आपल्याला सिव्हिअर फॉर्ममध्ये ॲनिमिया बघायला मिळतो. रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट RTA आपण म्हणतो की ॲक्सिडेंटमध्ये काहीला जर बोन फ्रॅक्चर झाले असेल, मेजर कट इंजुरी झाली असेल, त्याच्यामुळे ब्लड लॉस झाल्यामुळे सुद्धा आपल्याला ॲनिमिया बघायला मिळतो. दुसरं, काही लोकांच्या हृदयांच्या झडपांची सर्जरी झालेली असते, प्रोस्टॅटिक वॉल रिप्लेसमेंट आपण म्हणतो, त्याच्यामध्ये मायट्रल वॉल रिप्लेसमेंट किंवा अवॉर्टिक वॉल रिप्लेसमेंट किंवा डबल ह्या दोन्ही वॉल रिप्लेसमेंट झालेल्या असतात. अशा लोकांना ब्लड थिनरच्या गोळ्या चालू असतात आणि ह्या ब्लड थिनरमुळे सुद्धा गोळ्यांमुळे सुद्धा तुम्हाला ॲनिमिया होऊ शकतो. आता महिलांमध्ये कॉमनली ॲनिमिया होण्याचं कारण काय ते बघूयात. एवढी आपण सगळी कारणं बघितली. आता महिलांमध्ये म्हणजे ज्या स्त्रियांमध्ये मोस्टली ॲनिमिया होतो त्याच्यामध्ये बेसिकली म्हणजे कॉमन कारण आहे, एक तर आहे की त्यांच्यामध्ये होणारे हेवी पिरियड्स, म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान अतिशय प्रमाणात रक्तस्राव होत असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला ॲनिमिया अशा महिलांमध्ये बघायला मिळतो. 70 to 80% कॉज हाच असतो महिलांमध्ये ॲनिमिया होण्याचा. दुसरं म्हणजे की ह्या महिला जर आपल्या जेवणामध्ये म्हणजे महिला असू देत पुरुष असू देत, जर जेवणामध्ये व्यवस्थित प्रमाणात झिंक, कॉपर, लोह, प्रोटीन यांची मात्रा व्यवस्थित घेत नसेल, न्यूट्रिशन डेफिशियन्सी कोणत्याही प्रकारे जर त्यांच्यामध्ये असेल, त्याच्या लोकांमध्ये सुद्धा ॲनिमिया होऊ शकतो. ॲनिमियाचे बरेच प्रकार आहेत. हिमोलायटिक ॲनिमिया, अप्लास्टिक ॲनिमिया, पर्निशियस ॲनिमिया, मेगालोब्लास्टिक ॲनिमिया, आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया, न्यूट्रिशियस ॲनिमिया, बायमॉर्फिक ॲनिमिया, बरीच अशी नावं आहेत. आता आपल्याला ती नावं लक्षात ठेवायची नाहीत. आपल्या इंडियामध्ये म्हणजे आपल्या भारतामध्ये जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला ॲनिमिया बघायला मिळतो, तो म्हणजे न्यूट्रिशन डेफिशियन्सीमुळे झालेला. त्याच्यामध्ये आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया हा जास्त प्रमाणात बघायला मिळतो. आयर्न डेफिशियन्सी होण्यामागे कारणं म्हणजे की पोटाच्या आजार किंवा पचनसंस्थेशी निगडित असणारे आजार मगाशी मी सांगितल्याप्रमाणे, त्यामुळे आयर्न ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होत नाही. तर हे आयर्न आपल्या शरीरात कमी झाल्यामुळे आपल्याला हा आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया बघायला मिळतो. तर आपण आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया जर झाला असेल तर तुमच्या जेवणामध्ये, रोजच्या जेवणामध्ये आयर्नची मात्रा केवढी असायला पाहिजे ते बघूयात. आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियाचं निदान झालं असेल, लोहाची मात्रा रक्तामध्ये कमी झाली असेल तर आपल्याला काय करता येईल, तर आपल्या डाएटमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करता येईल आणि कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला आयर्न मिळतं ते थोडक्यात बघूयात. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं हिमोग्लोबिन 4% त्याच्यामध्ये आयर्न असतं आणि 96% त्याच्यामध्ये प्रोटीन्स
प्रथिन असतं. जर तुम्ही योग्य प्रमाणात प्रोटीन्स तुमच्या जेवणामध्ये घेतले आणि आयन्स रिच फूड तुमच्या जेवणामध्ये घेतलं तर नक्कीच तुम्हाला हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होईल. आपल्याला आयन हे 2 स्वरूपात बघायला मिळतं. त्याच्यामध्ये एक आहे की नॉन हिम आयन आणि दुसरं आहे की हिम आयन. हिम आयन म्हणजे आपल्याला जे आयन मिळतं ते नॉन व्हेजिटेरियन फूडमधून मिळतं. म्हणजे त्याच्यामध्ये चिकन, मटन, मासे, सी फूड हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हिम आयन हे जास्त प्रमाणात असतं. आणि दुसरं नॉन हिम आयन आहे ते आपल्याला पालेभाज्या, फळं, फ्रूट्स म्हणजे जे हिरव्या पालेभाज्या आहेत त्याच्यामधून आपल्याला हे नॉन हिम आयन जास्त प्रमाणात उपलब्ध होतं. जास्त आपल्याला जर आयन डेफिशियन्सी असेल तर नॉन व्हेजिटेरियनमधून आपल्याला आयन जास्त प्रमाणात मिळतं. कारण नॉन व्हेजिटेरियनमधून जे आयन आपल्याला मिळतं ते इझिली आपल्या शरीरात मेटाबोलाइज होतं किंवा इझिली ॲब्सॉर्ब होतं आणि आपल्याला हिमोग्लोबिनची लोहाची मात्रा वाढवण्यास मदत करतं. पण ज्यावेळेस तुम्ही व्हेजिटेरियन असाल आणि तुम्ही हिरव्या पालेभाज्या खात असाल आणि ते योग्य प्रमाणात खाऊनही तुमचे हिमोग्लोबिन वाढत नसेल कारण ते इझिली आपल्याला ॲब्सॉर्ब होत नाही, त्याच्यासाठी बऱ्याच प्रोसेसमधून त्याला जावं लागतं आणि त्यानंतर ते हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. मग अशा लोकांनी आपल्या डाएटमध्ये काय केलं पाहिजे? जे व्हेजिटेरियन आहेत, जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांनी कॅल्शियम आणि आयन हे एकत्र घ्यायचं नाही. म्हणजे पालक आणि पनीर, पालकमध्ये आयन आपण जास्त प्रमाणात बघतो आणि पनीरमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात आपण म्हणजे बघायला मिळतं. म्हणजे ज्यावेळेस कॅल्शियम आणि आयनचं कॉम्बिनेशन असेल तर तसे पदार्थ आपल्याला घ्यायचे नाही जेणेकरून ॲब्सॉर्प्शन हे व्यवस्थित होणार नाही. कारण कॅल्शियममुळे आयनचं ॲब्सॉर्प्शन हे व्यवस्थित होत नाही. दुसरं म्हणजे की ज्या लोकांना विटॅमिन सीची डेफिशियन्सी असेल किंवा विटॅमिन सी ते कमी प्रमाणात घेत असतील त्याच्यामुळे सुद्धा आयन ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होत नाही. म्हणून जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी त्यांच्या जेवणामध्ये रोज लिंबू वापरलं पाहिजे. लोणच्याची एक छोटी फोड किंवा लिंबाचं पाणी, आवळा सुपारी म्हणजे तुम्ही जेवणामध्ये घेऊ शकता. आवळा सुपारी नाही तर तुम्ही ते घेऊ शकता. दुसरं म्हणजे की तुम्ही तुमच्या जेवणामध्ये विटॅमिन सी रिच फूड घेऊ शकता जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये आयनचं ॲब्सॉर्प्शन वाढण्यास मदत होईल. आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांना इझिली सी फूड, मटण, मच्छी ह्याच्यामधून आयन इझिली अवेलेबल होत असतं. आता आपण बघूयात की हे आयन डेफिशियन्सी ॲनिमिया झाला आहे का, मेगलोब्लास्टिक ॲनिमिया झालेला आहे हे कसं तपासलं जातं, आपल्याला ॲनिमिया झाला हे कसं कळतं ते थोडक्यात बघूयात. ज्यावेळेस तुम्ही डॉक्टरांकडे जाता की मला खूप थकवा आला आहे, मला अशक्तपणा वाटतोय आणि ज्यावेळेस तुमच्या रक्ताची तपासणी केली जाते, रुटीन ब्लड टेस्ट, आणि त्यावेळेस कळतं की तुम्हाला ॲनिमिया आहे. तर आयन डेफिशियन्सी ॲनिमियामध्ये आपल्याला लोहाची मात्रा कमी होते. CBC कंप्लीट ब्लड काउंटमध्ये आपल्याला कळतं की आपल्या रक्तामधल्या तांबड्या पेशींचं प्रमाण कसं आहे आणि त्यामुळे आपल्याला कळतं की आपल्याला हिमोग्लोबिनची मात्रा किती कमी झालेली आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारचा ॲनिमिया झालेला आहे, माइल्ड टू मॉडरेट सिव्हिअर फॉर्ममध्ये झालेला आहे ते आपल्याला कंप्लीट ब्लड काउंटमधून कळतं. दुसरं म्हणजे आहे की रेटिकुलोसाइट काउंट जो असतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ॲनिमिया हा बघायला मिळतो. कारण रेटिकुलोसाइट काउंट हा आपल्या रक्तातील इमॅच्युअर RBC ज्या रेड ब्लड सेल आहेत त्याचं प्रमाण हे दर्शवतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की RBCचं प्रोडक्शन कशा पद्धतीने होत आहे, RBC प्रोडक्शन व्यवस्थित होत आहे की नाही ते आपल्याला बघायला मिळतं. तिसरं म्हणजे की कुम टेस्ट नावाची एक टेस्ट असते, त्याच्यामध्ये आपल्या रक्तामध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत का, ऑटो अँटीबॉडीज ज्याच्यामुळे आपल्या RBC डिस्ट्रक्ट होत आहेत की नाही ते आपल्याला कन्फर्म केलं जातं. तिसरं म्हणजे की आपल्या रक्तातील आयनची म्हणजे किती टोटल आयन किती आहे ते आपल्या रक्तामध्ये चेक केलं जातं. त्याला म्हणजे TIBC नावाची टेस्ट असते ती केली जाते. फेरेटिनिन नावाची टेस्ट केली जाते. ट्रान्सफेरेटिन नावाची रक्ताची तपासणी केली जाते. पेरिफेरल स्मिअर बघितलं जातं. आणखी एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ज्यांना आयन डेफिशियन्सी ॲनिमिया आहे त्यांनी आयन डेली आपल्या रोजच्या जेवणामध्ये किंवा सप्लिमेंटरी घेत असतील तर ते 45 मिलीग्रॅम पर डे ह्याच्यापेक्षा जास्त घेऊ नये. कारण आयन टॉक्झिसिटी आपल्या शरीरात होण्याचे चान्सेस वाढतात. उलट्या, मळमळ, पोट दुखणे किंवा संडासला खडा होणे अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. म्हणून आयनची रिक्वायरमेंट आहे ती 45 मिलीग्रॅमच्या आतमध्येच पर डे अशी असायला हवी. दुसरं म्हणजे की ॲनिमिया झालाय म्हणून तुम्ही आयन सप्लिमेंट घेताय हे चुकीचं आहे. तुमचा कॉज नेमका कोणता आहे, कोणत्या कारणांमुळे तुम्हाला ॲनिमिया झालेला आहे ते रूल आउट करणं, ते फाइंड आउट करणं महत्त्वाचं आहे. आणि कोणत्या कारणाने आपल्याला ॲनिमिया झालेला आहे हे जर कळालं आणि त्या कारणाला जर आपण ट्रीट
केलं तरच आपला ॲनिमिया बरा होऊ शकतो. जर तुम्हाला लिव्हर सिरोसिसमुळे इसोफेजल व्हायरसेस झाला असेल तर तुम्हाला लिव्हर सिरोसिससाठी जी ट्रीटमेंट असते ती घेणं गरजेचं आहे. ज्यांना क्रॉनिक किडनी डिसीज आहे त्यांनी सीकेडीची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. ज्यांना ऑटोइम्युन डिसीज आहे त्यांना त्याची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. ज्यांना पेप्टिक अल्सर आहे त्याच्यामुळे ॲनिमिया आहे, म्हणजे रूट कॉज जो आहे त्याला ट्रीट केलं व्यवस्थित, किंवा बोन मॅरो तुमचं सप्रेस झालेलं आहे, बोन मॅरो डिस्फंक्शन आहे, त्याची जर प्रायमरी ट्रीटमेंट तुम्ही घेतली तर नक्कीच तुम्हाला ॲनिमियापासून म्हणजे तुमचा ॲनिमिया बरा होण्याची मदत होऊ शकते. म्हणजे आणखी महत्त्वाच्या टिप्स म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छिते की ज्या लोकांना ॲनिमिया आहे अशा लोकांनी कॅल्शियम आणि आयर्न एकत्र घेऊ नये. जर ओरल सप्लिमेंट घेत असतील, गोळ्या घेत असतील, कारण कॅल्शियममुळे आयर्नचे ॲब्सॉर्प्शन होत नाही. जर तुम्हाला कॅल्शियमची गोळी चालू असेल आणि आयर्नच्या गोळ्या चालू असतील तर त्याच्यामध्ये कमीत कमी 5 ते 6 तासांचं आपल्याला अंतर हे ठेवायला पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्ही आयर्न बरोबर विटॅमिन सी रिच फूड किंवा विटॅमिन सी जर घेतलं तर तुमचं ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होऊ शकतं. तिसरं म्हणजे की तुम्हाला जर वर्मचं इन्फेस्टेशन झालेलं असेल, जंतांचं इन्फेक्शन झालं असेल तर तुम्ही स्वतःला डिवर्मिंग करून घ्या. म्हणजे वर्षातून एकदा तरी तुम्ही स्वतःला डिवर्मिंग करून घेणं गरजेचं आहे. आणखी म्हणजे की तुम्ही रेग्युलरली तुमचा ब्लड काउंट 6 महिन्यातून एकदा चेक करून घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल तुमची हिमोग्लोबिनची मात्रा ही कशी राहते आणि काय आपल्याला डाएटमध्ये चेंजेस करायला हवेत. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला नक्कीच ॲनिमिया होणार नाही. आता आपण बघूयात की लक्षणं कोणती दिसतात. अशक्तपणा, गळून गेल्यासारखं वाटणं हे महत्त्वाचं लक्षण आपल्याला ॲनिमियाच्या पेशंटमध्ये बघायला मिळतं. कोणत्याही कामामध्ये उत्साह नसणे, हे कारण हिमोग्लोबिनची मात्रा कमी झाल्यामुळे, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाल्यामुळे अशा गोष्टी म्हणजे इझिली टायर्ड होणं हे आपल्याला बघायला मिळतं ॲनिमियाच्या पेशंटमध्ये. दुसरं म्हणजे की चिडचिडेपणा, इरिटेबिलिटी हे वाढलेली बघायला मिळते. तिसरं म्हणजे की लहान मुलांमध्ये कॉन्सन्ट्रेशन, लक्ष केंद्र करण्याची जी कॅपॅसिटी असते ती कमी झालेली बघायला मिळते. कॉन्सन्ट्रेशन कमी होतं कारण ऑक्सिजन मेंदूपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. कन्फ्युजन होतं अशा मुलांमध्ये, त्याच्यामुळे ॲनिमिया रूल आउट करणं गरजेचं आहे. चौथं म्हणजे की तुम्हाला धडधड होणं, पाल्पिटेशन होणं, हृदयाची गती वाढणं किंवा हृदयाची नाडी ही अनियंत्रित होणं, ॲरिथमियाज बघायला मिळतात जर सिव्हिअर फॉर्ममध्ये जर ॲनिमिया असेल. पाचवं म्हणजे की काही लोकांना अंगावर सूज यायला लागते कारण वॉटर रिटेन्शन हे बघायला म्हणजे झालेलं असतं, त्याच्यामुळे त्यांच्या पायाला, हाताला किंवा डोळ्यांभोवती सूज ही बघायला मिळते. सहावं म्हणजे की अशा लोकांना रेसलेस लेग सिंड्रोम नावाचा एक म्हणजे सिंड्रोम आहे, त्याच्यामध्ये पाय हे दुखत असतात त्यांचे. सातवं म्हणजे अशा लोकांची नखही लवकर ब्रेक होतात, नखांची ग्रोथ व्यवस्थित होत नाही, नखांचा जो शेप असतो तो चमच्यासारखा होतो, स्पून शेप नख होतात, त्याला कायलोनेकिया असं म्हणतात. आठवं म्हणजे की अशा लोकांना दम हा अतिशय प्रमाणात लागतो. जर हिमोग्लोबिनची मात्रा जर जास्त प्रमाणात कमी झाली असेल तर त्यांना पायऱ्या 1-2 पायऱ्या चढल्या तरी त्यांना दम लागायला लागतो, किंवा झोपले तरी त्यांना दम लागायला लागतो. म्हणजे दम लागणं हे सुद्धा ॲनिमियाचं लक्षण आहे. दुसरं म्हणजे की आणखी महत्त्वाचं लक्षण बघायला मिळतं ते म्हणजे की तुम्हाला भूक लागत नाही, आणि जर भूक लागली तर ती म्हणजे जेवण जास्त जात नाही, किंवा तुम्हाला नको असलेले अन्न पदार्थ आपण म्हणजे खाण्याची इच्छा होतो, त्याच्यामध्ये कोणाला बर्फाचे गोळे खावेसे वाटतात, बर्फाचे क्यूब खावेसे वाटतात, माती, खडू म्हणजे अनडायजेस्टिव्ह जे फूड आहेत ते खाण्याची इच्छा होते, साबण खाण्याची इच्छा होते, त्याला आपण पिक्का असं म्हणतो म्हणजे जी मेडिकल टर्म आहे. ॲनिमियामध्ये आणखी कॉमनली बघायला मिळतं की अंग पांढरं पडलेलं असतं किंवा पिवळट पडलेलं असतं. आपण म्हणतो किती पांढरी झालेली आहे. तर पॅलार म्हणजे तुमच्या जे कंजंटावा असतो ते पांढरं पडलेलं असतं, जीभ पांढरी पडलेली असते, नखं पांढरी झालेली असतात. तर हे एक ॲनिमियाचं कॉमनली आपल्याला लक्षण बघायला मिळतं. दुसरं म्हणजे तुमचे जे ओठांचे कॉर्नर आहेत त्याच्यामध्ये जखमा व्हायला लागतात, तुमच्या जिभेला सूज आलेली बघायला मिळते, त्याला आपण स्टोमॅटायटिस, ग्लॉसायटिस असं म्हणतो, किंवा काही लोकांमध्ये तोंडामध्ये अल्सर्स, त्यांना रिकरंट अल्सर्स बघायला मिळतात. आणि प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे, मंदावल्यामुळे रिकरंट इन्फेक्शनसुद्धा ॲनिमिक पेशंटला झालेले बघायला मिळतात. काही लोकांना डोळ्यासमोर अंधारी येते आणि चक्कर येते, आणि त्यांना म्हणजे डिझिनेस, हेडेक असं म्हणजे लक्षणं कॉमनली बघायला मिळतात ॲनिमिक पेशंटमध्ये. ज्या लोकांना क्रॉनिक ॲनिमिया आहे आणि त्यांनी जर त्याच्यावर काहीच उपचार केले नाहीत अशा लोकांमध्ये हृदयाच्या ठोक्यांचं जे प्रमाण आहे ते वाढलं जातं. त्याला अनियंत्रित ठोके झाल्यानंतर जे ॲरिथमियाज होतात त्याला अनियंत्रित ठोके आपण म्हणतो. इरेग्युलर हार्टबीट असतात, त्याच्यामुळे हृदयाची गती वाढल्यामुळे, हृदयाची
कार्यक्षमता ही सुद्धा मंदावू शकते. त्याला आपण हार्ट फेल्युअर असं म्हणतो. किंवा हृदयाच्या मसलमध्ये हायपरट्रॉफी किंवा वाढ होऊ शकते आणि त्याच्यामुळे हृदयाची जागा ही कमी होऊ शकते आणि हृदयाचं पंपिंग ही कमी होऊ शकतो आणि शेवटी त्याचा परिणाम हार्ट फेल्युअरमध्ये बघायला मिळतो. ही अशी बरीच लक्षणं आपल्याला ॲनिमिक पेशंटमध्ये बघायला मिळतात. ही सगळी माहिती होती ॲनिमियाबद्दल. जर तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. काळजी घ्या, आनंदी राहा आणि मस्त राहा. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर, जर आवडलं असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर ऑल, बाय.